नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2026 भाग 2 बघणार आहोत, जो की मराठी विषयावर संपूर्ण प्रश्न आहे. मराठी A to Z प्रश्न, जे की 2026च्या पेपरमध्ये हमखास येणारे प्रश्न आहेत. हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी. कालच्या व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्न बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये त्या पुढचे बघूयात. प्रश्न क्रमांक 31 ए हे काय आहे? ऑप्शन 1 जोडाक्षर, ऑप्शन 2 संयुक्त व्यंजन, ऑप्शन 3 द्वित, ऑप्शन 4 संयुक्त स्वर. तर या प्रश्नाचं उत्तर मी मागील व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता वर्ण कंठ्य वर्ण आहे? ऑप्शन 1 क, ऑप्शन 2 स, ऑप्शन 3 द, ऑप्शन 4 प. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 क. प्रश्न क्रमांक 32 एकच जण या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन 1 दंत्य, ऑप्शन 2 ओष्ठ्य, ऑप्शन 3 दंत तालव्य, ऑप्शन 4 तालव्य. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 दंत्य. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि वारंवार स्पर्धा परीक्षामध्ये येणारे आहेत. प्रश्न क्रमांक 33 कोणता कांगारू हा शब्द परस्वरणाच्या साहाय्याने योग्य प्रकारचा आहे? ऑप्शन 1 कानगाडू, ऑप्शन 2 कामगारू, ऑप्शन 3 कागारू, ऑप्शन 4 काणगारू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 कांगारू. प्रश्न क्रमांक 34 व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? ऑप्शन 1 2 व्यंजनांचे एकत्रीकरण, ऑप्शन 2 व्यंजने व स्वरांचे एकत्रीकरण, ऑप्शन 3 2 स्वरांचे एकत्रीकरण, ऑप्शन 4 व्यंजनामधून स्वर काढून टाकणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 व्यंजन व स्वरांचे एकत्रीकरण. प्रश्न क्रमांक 35 मराठी वर्णमालेत एकूण किती कठोर वर्ण आहेत? ऑप्शन 1 13, ऑप्शन 2 14, ऑप्शन 3 12, ऑप्शन 4 34. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 13. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो? ऑप्शन 1 ग, ऑप्शन 2 अ, ऑप्शन 3 आ, ऑप्शन 4 अम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अम. प्रश्न क्रमांक 37 म या वर्णाचे स्थान कोणते? ऑप्शन 1 कंठ, ऑप्शन 2 ओठ, ऑप्शन 3 तालू, ऑप्शन 4 मुर्दा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ओठ. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही? ऑप्शन 1 लू, ऑप्शन 2 य, ऑप्शन 3 र, ऑप्शन 4 व. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 लू. हे प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवा, हमखास स्पर्धा परीक्षांमध्ये येणारे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 39 मूर्धा म्हणजे तोंडातील कोणता भाग? ऑप्शन 1 श्वासनलिका ते अन्ननलिका मार्ग, ऑप्शन 2 जिभेच्या मागील भाग, गळा, कंठ, ऑप्शन 3 जीभ, पडजीभ, रसना, जिव्हा, ऑप्शन 4 तालूचा कठोर भाग. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 तालूचा कठोर भाग. प्रश्न क्रमांक 40 अ, इ, उ, रू, लू या वर्णाचा प्रकार ओळखा. ऑप्शन 1 दीर्घ स्वर, ऑप्शन 2 सजातीय स्वर, ऑप्शन 3 विजातीय स्वर, ऑप्शन 4 ऱ्हस्व स्वर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ऱ्हस्व स्वर. प्रश्न क्रमांक 41 ध हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे? ऑप्शन 1 कठोर व्यंजन, ऑप्शन 2 अल्पप्राण, ऑप्शन 3 मृदू व्यंजन, ऑप्शन 4 औष्ठ्य. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मृदू व्यंजन. प्रश्न क्रमांक 42 खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे? औ. ऑप्शन 1 दीर्घ, ऑप्शन 2 ऱ्हस्व, ऑप्शन 3 संयुक्त, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 संयुक्त स्वर. औ हे संयुक्त स्वर आहे. प्रश्न क्रमांक 43 दिलेल्या पर्यायातून अर्धस्वर निवडा. ऑप्शन 1 ज, ऑप्शन 2 क, ऑप्शन 3 च, ऑप्शन 4 र. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 र. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा. ऑप्शन 1 उ, ऊ, ऑप्शन 2 अ, उ, ऑप्शन 3 अ, ई, ऑप्शन 4 ई, उ. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 उ, ऊ. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणता मृदू वर्ण नाही? ऑप्शन 1 ग, ऑप्शन 2 ब, ऑप्शन 3 स, ऑप्शन 4 ध. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 स. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी फक्त दीर्घ स्वरांचा गट कोणता? ऑप्शन 1 आ, ई, उ, ऑप्शन 2 ई, ओ, औ, ऑप्शन 3 अ, ई, उ, ऑप्शन 4 वरील सर्व. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आ, ई, उ. प्रश्न क्रमांक 47 स्पर्श व्यंजने एकूण किती आहेत? ऑप्शन 1 18, ऑप्शन 2 14, ऑप्शन 3 36, ऑप्शन 4 25. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 36. प्रश्न क्रमांक 48 चुकीचा पर्याय निवडा. ऑप्शन 1 अनुनासिक न, ऑप्शन 2 संयुक्त व्यंजन क्ष, ऑप्शन 3 मृदू व्यंजन ज, ऑप्शन 4 कठोर व्यंजन ग. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 कठोर व्यंजन ग. प्रश्न क्रमांक 49 श, श, स या वर्णांना डॅश म्हणतात. ऑप्शन 1 महाप्राण, ऑप्शन 2 स्वर, ऑप्शन 3 उष्मे, ऑप्शन 4 अर्धस्वर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर
3 उष्मे. प्रश्न क्रमांक 50. पर्यायातून अल्पप्राण व्यंजने कोणते ते निवडा. ऑप्शन 1 ध, ऑप्शन 2 ढ, ऑप्शन 3 त, ऑप्शन 4 ह. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 त. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2चे मराठीचे जे काही प्रश्न वारंवार रिपीट होणारे त्याचे संपूर्ण विश्लेषण बघितलेले आहेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 3चे प्रश्न बघूयात जे की पोलीस भरतीला आलेले आहेत. मागील प्रश्नसंच. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.